प्रत्येकाच्या आवडीची आणि प्रत्येकाला आवडणारी आज आपण पौष्टिक शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत. पण ना थोडीशी ती फक्त वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत एवढंच आहे. तर वेगळ्या पद्धतीने कोणत्या पद्धतीने बनवणार आहोत तर या भाजीमध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ वापरून ही भाजी बनवणार आहोत. अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सिक्रेट पदार्थ कोणता घालणार आहे ते समजणार नाही. चला मग आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर मंडळी नमस्कार, मी प्रियंका किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. तर मंडळी पहा, इथे मी शेवग्याची भाजी बनवण्यासाठी ना काही साहित्य घेतले बरं का वाटण्यासाठी. ते वाटण्याचं साहित्य नंतर सांगेलच, त्या अगोदर आपण शेवग्याच्या शेंगा मिठा पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत. तर चला, मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पाणी देखील टाकलेलं आहे आणि शेवग्याच्या शेंगा मी अगोदरच कापून घेतलेल्या आहे. तुम्हाला दाखवलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो नंतर कापाकापीचं दाखवायचं म्हटल्यानंतर मी अगोदरच व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदरच कापाकापी सर्व काही करून घेत असते. तर चला, मिठा पाण्यामध्ये शेंगा मस्त शिजतायत तोपर्यंत वाटण भाजून घेऊयात. वाटण्यासाठी मी कांदा, टोमॅटो, आलं, खोबरं, लसूण आणि कोथिंबीर एवढं घेतलेलं आहे. तर चला, चांगलं खरपूस असं वाटण आपण भाजून घेणार आहोत. शेवग्याच्या भाजीला वाटण तयार करत असताना तुम्ही वाटण चांगलं जेवढं खरपूस भाजाल ना तेवढी भाजी तुमची भन्नाट होणार आहे आणि खरंच चवीला पण एक नंबर होते बरं का. तुम्ही आता म्हणाल सिक्रेट पदार्थ कोणता आहे ते तरी सांग. अहो सांगते, पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करावा लागेल की नाही. जेव्हा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू कराल, व्हिडिओ संपूर्ण पाहाल, त्यावेळेसच तुम्हाला सिक्रेट पदार्थ कोणता आहे ते देखील माहीत होणार आहे. तर चला, चांगल्या पद्धतीने हे वाटण मी आता मस्त खरपूस असं भाजून घेते. तर तुम्ही पाहू शकताय मंडळी, चांगला वाटणाचा कलर आपला बदलत आलेला आहे. तर पहा, चांगला खरपूस असं वाटण मी कलर बदलेपर्यंत भाजत आणलेलं आहे. तर आणखी थोडंसं मला कच्चंच वाटण वाटते, तर चांगलं मी परतवून घेते. तर पहा मंडळी, चांगल्या पद्धतीने हे वाटण मी अशा पद्धतीने भाजून घेतलेलं आहे. पहा तुम्ही केवढा मस्त कलर आलेल्या वाटणाला, इतपत तुम्हाला हे वाटण भाजून घ्यायचं आहे बरं का. चांगलं जेवढं वाटण भाजाल, मी अगोदरच सांगितले, भाजी तेवढी तुमची मस्त बनणार आहे. तर चला, गॅस बंद करून घेऊयात. वाटण प्लेटमध्ये गार होण्यासाठी काढून ठेवूयात. तोपर्यंत आपल्या शेवग्याच्या शेंगा शिजल्यात का ते पाहूयात. तर चला, शेवग्याच्या शेंगा पण मस्त शिजल्यात. गॅस बंद करूयात याचा पण आणि याला खाली साईडला उतरवून ठेवूयात. साईडला उतरवून ठेवल्याच्या नंतर आता आपण शेवग्याची शेंग शिजली आहे का नाही हे चेक करणार आहोत. तर चला, 2 शेवग्याच्या शेंगा मी प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्ही शिजली आहे का नाही तुम्हाला चेक करून दाखवते. तर मस्त शेवग्याची शेंगसुद्धा शिजलेली आहे. तर आता जे वाटण आहे ते आपण मस्त गार झालेलं आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मस्त बारीक वाटून घेणार आहोत. कोथिंबीर खाली घालायची आहे तेव्हा म्हणजे मस्त बारीक होतं, नाही तर कोथिंबीरच्या काड्या असतात ते व्यवस्थित बारीक झाल्या जात नाही. त्यामुळे खाली कोथिंबीर टाकायची, नंतर वरून भाजलेलं वाटण मस्त वाटून घेतलंय. पहा, आता वाटीमध्ये काढून घेतलंय. आता आपण मस्त भाजीला फोडणी देऊन घेऊयात. फोडणी देण्यासाठी अगोदर 2 पळी तेल घातले पहा आणि नंतर यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. आणि आपण जे वाटण भाजून घेतलं होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून यामध्ये मस्त घालून घेतलेलं आहे. आता वाटण चांगलं तुम्हाला मस्त परतवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण सिक्रेट पदार्थ घालणार आहोत. पाहूया, वाटण चांगलं भाजून घेऊयात आणि नंतर सिक्रेट पदार्थ कोणता आहे ते तुम्हाला माहीत होणार आहे. तर चला, मस्त वाटण हे भाजून घेते तेलामध्ये. चांगलं तुम्हाला परतवून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही वाटण चांगलं परताल ना, चांगलं भाजून घ्यायला अगोदर आणि छान परताल तेवढी भाजी टेस्टी बनते बरं का. आता सिक्रेट पदार्थ पहा, थोडंसं अगदी अर्धा पळी इथे डाळीचं पीठ वापरलेलं आहे. हरभऱ्याची डाळ असते ना, त्या हरभऱ्याच्या डाळीचं पीठ इथे घातलेलं आहे. पीठ घातल्यामुळे काय होतं, घट्टपणा येतो आणि एकजीवपणा म्हणजे ते अट्रॅक्ट होती भाजी आणि एकदम भन्नाट चवीची होते बरं का. तुम्ही ना एकदा डाळीचं पीठ हरभऱ्याच्या डाळीचं वाटणामध्ये नक्की घालून पहा, खूप छान टेस्ट येते. तुम्ही विचारसुद्धा करणार नाही एवढी भन्नाट चवीची भाजी होते. नाही, वाटणामध्ये डाळीचं पीठ ॲड केल्याने काय होतं माहिती आहे का, तुम्हाला हवी तितकी भाजी तुम्ही पातळ करू शकता. कारण ना, कमी जर तुमच्याकडे शेवग्याच्या शेंगा असतील तर तुम्ही जास्त जणांची भाजी बनवायची असेल तर तुम्ही रस्सासुद्धा वाढवू शकता आणि खरंच खूप घट्टपणा येतो बरं का रश्शामध्ये. तर चला, अशा पद्धतीने मी चांगला मसाला हलवून घेतला होता. डाळीचं पीठ टाकून देखील मसाला चांगला एकजीव करून घेतला. त्यामध्ये आता शिजलेल्या शेंगा ॲड केल्या आणि गरम पाणी घातलेलं आहे यामध्ये. भाजीला ना शक्यतो गरम पाणीच वापरायचं, त्यामुळे भाजीची आणखी टेस्ट दुगणी होऊन जाते. कारण काय होतं, ज्यावेळेस तुम्ही भाजीला गार पाणी घालता त्यावेळेस अजिबात त्याची टेस्ट चांगली लागत नाही आणि मोचळ भाजी लागते. त्यामुळे गरम पाण्याचाच वापर शक्यतो भाजीमध्ये करायचा. तर चला, अशा पद्धतीने मी पाणी घालून घेतलं गरम पाणी आणि मस्त चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे. याला साधारण आता 2 ते 3 मिनिटे उकळी काढून घेऊयात.
तर चला, मी अशा पद्धतीने भाजीला चांगली उकळी येईपर्यंत भाजी शिजू दिलेली आहे. अगोदरच शेंगा शिजलेल्या होत्या त्यामुळे लवकर शेंगा शिजतायत, पण डाळीचं पीठ आतमधलं चांगलं शिजलं पाहिजे त्यामुळे मी थोडंसं 5-10 मिनिटे ठेवलं. मस्त कोथिंबीर टाकली आणि तयार आहे आपली मस्त शेवग्याची शेंगाची भाजी. तुम्हाला ही माझी सिक्रेट भाजीची रेसिपी कशी वाटली आणि सिक्रेट टिप तुम्हाला आवडली का नाही नक्की कमेंट करा. व्हिडिओ जर आजचा मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करून घ्या आणि चॅनलवरती जर माझ्या नवीन आला असाल, नवीन लोक पहिल्यांदा चॅनल पाहत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे डेलीचे व्हिडिओ आणि डेलीचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलरली मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नक्कीच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचली जातील. तर चला, भेटते तुम्हाला अशा चमचमीत रेसिपीसोबत पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, मेन म्हणजे खात राहा. धन्यवाद.